महाडमध्ये पूर परिस्थिती येऊन गेल्यानंतर सातत्यानं गाळ काढण्याच्या नावाखाली वाळूचा वारेमाप उपसा केला जातोय। याबाबत महसूल आणि जलसंपदा विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याची चर्चा महाड तालुक्यात सुरू आहे। वारंवार तक्रार करून सुद्धा याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत संशय व्यक्त होतोय। प्रशासनाकडून संबंधित ठेकेदारांनी वाळू उपसा करण्यासाठी मुदतवाढ मागितली असल्यानं प्रशासनानं 20 जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिल्यानं रात्रीच्या दरम्यान सावित्री नदीपात्रात वाळू रेचका उपसणाऱ्या ठेकेदारांचा सुळसुळाट वाढलाय। महाड शहराच्या हद्दीमध्ये गांधारी रोड लगत असलेल्या एका ठिकाणी रात्रीच्या सुमारास नदीपात्रातील काढून ठेवलेला रेचका उपसा केलेल्या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्यानं ट्रॅक्टर ट्रॉलीवर चाळण ठेवून वाळू चाळून चांगल्या प्रकारची वाळू काढण्याचा धक्कादायक प्रकार महाड शहराच्या हद्दीत सुरू आहे। सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे या वाळू माफियाने कोणालाही न घाबरता थेट तलाठी कार्यालया शेजारीच वाळू चाळण्याचं काम सुरू ठेवलंय। संबंधित महाड तलाठी यांच्याजवळ संपर्क केला असता त्यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही। प्रशासनाच्या आशीर्वादानेच वाळू चाळण्याचा हा गोरखधंदा सुरू असल्याची चर्चा महाडमध्ये सुरू आहे। एकीकडे अनधिकृत उत्खनन सुरू असताना दुसरीकडे मात्र प्रशासनाकडून रात्रीच्या वेळी गस्ती पथक असताना देखील हे पथक आता झोपी गेले की काय असा प्रश्न नागरिकांमधून आता विचारला जातोय। तसंच प्रशासकीय अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करतायत का अशी उलटसुलट चर्चा देखील आता तालुक्यामध्ये सुरू आहे। रात्रीच्या वेळी वाळू चाळण्याच्या ठिकाणी असलेल्या जेसीबी ट्रॅक्टर ट्रॉलीवर महसूल विभाग कोणती कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। जागृत महाराष्ट्रासाठी रामदास चव्हाण, महाड।